ये दगड हो गया है. आजीने 5 hours 56 minutes म्हणजेच 6 hours फोन यूज केलाय. जेन्सीचा पण रेकॉर्ड तोडलाय बाईनी. समीक्षा तू कितव्यांदा बोट केलंय? आणि मी कितव्यांदा बोट केलंय? पहिल्यांदा. आणि तू माझ्यापेक्षा किती वर्ष लहान आहे? आय एम बॅक फ्रॉम दी बनारस ट्रिप. आणि कालपासून मी बिलकुल त्या अवस्थेत नव्हती की मी व्लॉगिंग करावी. आणि मी डायरेक्टली माझ्या घरी उतरली आहे, दॅट इज नाशिक. आणि आता दुसऱ्या दिवशी ॲट 4 PM आय टॉक अ शावर अँड नाव आय एम फ्रेश. सो लेट्स स्टार्ट व्लॉगिंग. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे 3 दिवस माझ्या घरी कसे जातील. सो स्टे ट्यून्ड. फर्स्ट ऑफ ऑल आय वोर अ जॅकेट, कारण बनारसमध्ये तर बनारसमध्ये पण नाशिकमध्ये पण जाम थंडी आहे. आणि आता मस्त असं चहा पिऊया. पण त्याआधी स्किनला थोडं मॉइश्चराईज करण्याची गरज आहे, कारण बनारसमध्ये इतकी थंडी होती की माझी स्किन पूर्णपणे ड्राय झाली आहे. आणि त्यासाठी मी यूज करते श्रद्धा आयुर्वेदचं शतधौत घृत. हे मी स्वतः बनवलं आहे आणि याचे भरपूर सारे मेडिकल युजेस आहेत. पण हे तुम्ही एक आयुर्वेदिक मॉइश्चरायझर म्हणून यूज करू शकता. आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल, तुम्हाला बाय करायचं आहे, तर माझ्या इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तुम्ही DM करू शकता. इंस्टाग्राम लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो खूप छान मॉइश्चराईज झाला आहे. आणि आता आपण मस्त गरम गरम चहा पिऊया. कुल्हडचा नाही, पण नक्कीच घरचा चहा. आणि त्यानंतर माझ्यात बिलकुल कॅपॅसिटी नव्हती, सो मी परत झोपली. आणि दुसऱ्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली मम्मीने, ती आम्ही खाल्ली. आणि देसी कुछ तो करना था, सो आम्ही पालकचे भजे बनवले आणि ते पण एअर फ्रायरमध्ये. सो नक्कीच टेस्टी होती भजे. आणि त्यासोबतच ते हेल्दी देखील होते, कारण विथ मिनिमम ऑइल. सो त्यानंतर आम्ही चिक्की बनवायला घेतली, कारण इट वॉज संक्रांत. आणि संक्रांतीला चिक्की बनवणं इज अ रिच्युअल फॉर मी. सो गाईज नाव वी आर मेकिंग चिक्की. पहिली गोष्ट आठवावी लागेल मला. स्टार्टपासनं माईक नाही आणलाय. स्टार्टपासनं आठवावं लागेल की चिक्की बनवता कशी. 4 years आधी मी चिक्की बनवली होती. त्याचा ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला, तर आमचं एक चॅनल बंद पडलेलं आहे, कझन्स ऑन द गो, त्याच्यावर जाऊन बघू शकता. ब्रो व्हॉट आर वी गोइंग टू मेक टुडे? चिक्की गाइस. विथ चिक्की बनवता येते का तुला? सो लेट्स शूट फ्रॉम अनदर फोन. आणि असं 3 दिवस लावले एक लेवल पार करायला. मी असं टाकेल, मी कारण असं फेकलंय बघ, असं, आणि ते खाली पडणार. म्हणजे मी असं वर आणि तिथपर्यंतच घेणार आणि ते असं खाली पडणार. पोर्ट्रेट. ते मी कोणाला तरी पोर्ट्रेट व्हिडिओ काढायला लावला, त्यांनी पोर्ट्रेटमध्ये व्हिडिओ काढला. स्टार्ट. काय काढलं तू असं? What have you done? पाच काहीतरी चांगलं कर त्या व्हिडिओ. बघणे झालं पाहिजे. काही जरा एडिटिंग चालू आहे थांबा. ये करेगा एडिटिंग ये. चेहरे को देखो इसके. तिचा एडिटर मीच आहे. सगळे व्हिडिओ मी काय खोटं बोलतोय. म्हणून आय थिंक म्हणून माझ्या व्हिडिओजवर रीच नाही. हा तोच बोलतोय. तो एडिट करते म्हणूनच रीच नाही. गाइस ये है हमारी चपाती और अभी इसकी चिक्की बनेगी. ये देखो, ये दगड हो गया है. गाईज, या फर्स्ट अटेम्प्टवर जाऊ नका चिक्कीच्या. चिक्की फारच सुंदर झालेली आणि ती इतकी छान झालेली की खाता खाता मी व्हिडिओ काढणंच विसरलो. पण त्यानंतर माझ्या दीदीने खूप वर्षानंतर मस्त सँडविचेस बनवले, कारण कुकिंग हे माझंच डिपार्टमेंट आहे घरी गेल्यावर. आणि मग ते आम्ही मस्त एन्जॉय केलं. आणि त्यानंतरची मस्ती नक्कीच तुम्ही बघा. आता गप्पा मारत होतो आणि आमची याबद्दल डिस्कशन चालू होतं की कोण किती फोन बघतो. सो आमची आजी इथे बसलेली आहे आणि आम्ही आता आजीचा फोन घेतलाय आणि आपण चेक करूया माझ्या आजीचा स्क्रीन टाइम किती आहे. सो लेट्स चेक इट.
दाखव जुना फोन याच्यात दिसतं का नाही? हा ते पण एक माहिती शक्ती का सो गाईस हा जुना फोन आहे, आम्हाला काही भेटत नाही याच्यात जुने कधी किती यूज केलाय. पण इथे तुम्ही बघू शकता रिसेंट आत्ता बॅटरी चार्ज केल्यानंतरचा टाईम तेवढ्या वेळात आजीने 5 hours 56 minutes म्हणजेच 6 hours फोन यूज केलाय. जेन्झीचा पण रेकॉर्ड तोडलाय बाईनी एवढा तास फोन यूज करून. अनदर स्क्रीन टाइम. इतना समझदार कब से हो गए पार्थ. खूपच खराब क्वालिटी झाली फोन. कंटेंट मिल गया. सो कट टू नेक्स्ट डे. संक्रांतीच्या दिवशी मी सकाळी उठली, रेडी झाली आणि मी मेडिसिन्स बनवले. एक माझी रिलेटिव्ह आहे तिच्यासाठी मेडिकेशन्स बनवलेले आणि ते मी पॅक करते. आणि त्यानंतर मी दिवसभरात आम्ही फक्त शॉपिंग केली आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहीत आहे मुली शॉपिंग करताना काहीच भान राहत नाही आणि म्हणून मी व्हिडिओ देखील काढले नाही. बट कट टू दी नेक्स्ट मॉर्निंग. सो दिस वॉज दी लास्ट डे. मी घरी होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत मुंबईला जाणार होती. सो ऑफकोर्स इट नीडेड टू बी प्रोडक्टिव्ह, कारण लास्ट डेच नेहमी प्रोडक्टिव्ह असतो, बाकीचे दिवस तर मी टाईमपास करते. सो त्या दिवशी मी ठरवलं की आपलं च्यवनप्राशचं स्टॉक संपत आलं आहे आणि म्हणून मी सकाळी 6 वाजता उठून च्यवनप्राश बनवायला घेतला आहे. आणि मध्ये मी माझी मोस्ट इम्पॉर्टंट ड्युटी वोट देखील करून आली आहे. समीक्षा तू कितव्यांदा वोट केलंय? आणि मी कितव्यांदा वोट केलंय? पहिल्यांदा. आणि तू माझ्यापेक्षा किती वर्ष लहान आहे? 4 वर्ष लहान आहे. स्वतःवरच हसल्यानंतर मला आठवलं की आपलं च्यवनप्राश खूप बनवायचं बाकी आहे आणि म्हणून मी पटकन घरी आली आणि बघितलं तर काय, अजून आपल्याला भरपूर तास लागणार होते. अजून तर हा पल्प थोडा देखील तूप सोडत नव्हता. सो मी लिटरली किचन ओट्यावर बसून घेतलं. अभी कितने घंटे हो गए? 2 घंटे हो गए कंटिन्युअसली हम म्हणजे याला मी चालवते असं इकडून तिकडे, तरी पण होत नाहीये. अजून 2 तास तरी लागतील याला अजून. म्हणून प्रॉपर ऑथेंटिक च्यवनप्राशची प्राईस एवढी जास्त असते. सो गाईज ॲक्च्युली मला ही आयडिया ह्यापासून सुचली की आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप चांगले काम करतात, पण ते ॲडल्टरेटेड खूप वेळेस असतात. म्हणूनच मी डिसाईड केलं की ऑथेंटिक आयुर्वेदिक प्रोडक्ट सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि मी चालू केलं श्रद्धा आयुर्वेद. जर तुम्हाला पण याचे प्रॉडक्ट्स मागवायचे असतील तर नक्की मला इंस्टाग्रामवर DM करा, लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण दिवस यातच गेला आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत ते रात्री 10 वाजेपर्यंत मी हेच करत होती. लिटरली पॅक तर मी दुसऱ्या दिवशी केलं आहे सकाळी. सो एवढा वेळ लागतो. गाईस मी जो पहिला व्हिडिओ टाकला होता तो 2:30चा होता आणि आता तुम्ही बघू शकता 5:45 झालं आहे आणि आत्ताशी हे कुठे झालं आहे. आणि यानंतर मी बिना व्हिडिओ काढता पटपट काम केलं आणि लिटरली झोपली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठली अँड इट वॉज टाईम टू गो बॅक टू मुंबई. सो मी उबर बुक केली आणि थेट निघाली नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर. आय रिटर्न टू मुंबई बाय जनशताब्दी एक्सप्रेस. आणि रेल्वेतले जुगाड बघून मुंबईचे गरम गरम हवा घेऊन मी परत पडली आजारी. पण एक सॅटिस्फॅक्शन होतं की परत आपलं रुटीन चालू होतं आहे नॉर्मल. मी इंटर्नशिप जॉईन करते आहे परत एकदा आणि त्यासोबतच इलेक्शनचे रिझल्ट्स देखील लागले होते आणि त्याचं सेलिब्रेशन बघून हा व्लॉग